दादा हे दादा एक मिनिट काय रे कुठे रानाकडे निघालास काय वय का काही नाही जरा वाईच कडकी होती पैसे पाहिजे होते थोडे अरे पण परवाच्याच दिवशी 100 रुपये दिलं होतं ना तुला ते परवा ते सगळं खालाच झालं की अरे असा पैसा उजळायला लागल्यावर कुबेर सुद्धा भिकारी होईल पैसा मिळायचा नाही अगं काय आहे त्यातलं मी दिलं असतं ग पण बी बियाणं खत मजुरी मांडा खर्च आहे माझ्या मागे यशवंता तू आपल्या कामाला जा ह्या निवृत्तीला काम धंदा काय करायला नको आणि पैसा मात्र मागायला पाहिजे काय मिळायचं नाही पैसा हे तेवढं कामाचं काय आहे आणि आम्ही तेवढं रिकाम टेकलं रे यशवंत यांच्या आता समजा कारभार आहे म्हणून सगळं ऐकून घ्यावं लागतं कुणाला काय म्हणताय हो काही नाही माझ्याच नशिबाला शिव्या घालतोय दर टायमाला आपल्या भिकाऱ्यासारख्या दादा पुढे पैशासाठी हात पसरावे लागते अव पर थोरलं भाऊ आहेत ते तुमचं आम्ही तू पण त्यांना सामील आहेस माझं पैसे मीच उभं करणार ह्याच्या पुढं पर माझं ऐकून तरी घ्या एक शब्द बोल नका आंघोळीत पाणी काढलेस ना बाजूला गाडाव कुठे असं कसर झालं तुझ्या तुझं काय झालं लोकांनो बघा योज म्हातारला थेरडा कसा रे तू काय केलं शेतात गाडा होत पण काय झालं ते तरी सांगायची की नाही इचकाटून आता काय सांगणार तुला इचकाटून आमचं कर्म वाईट म्हणून माझा दोस्त पार इचकाटून गेला त्याला उचलून गोंगडीवर घाला उठा 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 अरे थेरड्या काय हळू 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 काय केलं माझ्या गाढवानं शहाणपणा केला अरे म्हातारड्या तुझ्या गाढवानं माझ्या दोस्ताला लाता बुक्क्यानं किरे मारलं दाव तोडलं आणि पळालं रे पळालं तरी मी त्याच दाव धरून त्याला थांबवायला गेलो तरी सुद्धा त्यानं दावा साधला हो हे मात्र लई वाईट झालं बघा तू गप्पड अरे नुसतं थोबाडानं म्हणायला काय जात पण बिचारा मेला असता तर काय झालं असत आता दवा पाणी कोण करणार तुझा बा आणि आता दवा पाणी करायचं म्हणजे 50 रुपयाचा बुर्धन नाही काय तरी बरं यांची बायको नव्हती घरात ती जर घरात असती तर तुला आणि तुझ्या गाढवाला उभा जाळला असता परत तुझ्यावर दावा किरे केला असता असं करा आता हे लय वाढवू नका मी दवा पाण्याला 40 रुपये देतो त्यात मिटवून टाक तुकोजीराव काय करायचं किती दिले दिले कुठले 40 देतो म्हणतायत फक्त तेवढेच ठीक आहे दवाखान्याचा खर्च भागत असेल तर मिटवून टाका म्हणताय तर मिटवतो काढा या अगदी रीतीला धरून झालं बघा या आता तुम्ही जावा काही काळजी करू नका यांचं सगळं मी बघून घेतो जावा बाबा नो जावा जा की रे बाबा जा गेले याला म्हणताय डोकं 40 रुपये ठेव तुला गाढवाच्या नावानं सांग भलं अरे गाढवाच्या नाव सुंदरीच्या नावाने सांग भले हा सांच्याला सुंदरी कोण तात्याराव नाही पत्राव नाही शिरपतराव हा अशोकराव नाही नक्की विठ्ठलराव गिरली तू वय मानकरांच्या तू घेतलेल्या यादीत आमचं नाव नव्हतं तेव्हा आमचं काय झालंय आम्हाला समजलं
आणि तू बी 2-2, 3-3 महिने तोंड दावत नाहीस आम्हाला. आमच्या खिशाचं तोंड जेव्हा बंद असतं तेव्हा आमचंही तोंड आम्हाला लपवावं लागतंय. मग म्हणजे आज तुझं थोबाड आणि खिशाचं तोंड दोन्ही उघडलेच जणू. तर हे बघ, मी काय आणलंय तुझ्यासाठी. हे हे बघ काय आणलंय तुझ्यासाठी. या बाया. हे तुझ्यासाठी आणि हे माझ्यासाठी. ते नाही, हे तुझ्या. दुर्बला, हे दुर्बला. काय झोप म्हणायची का काय म्हणायची? कुंभकर्णाची बहीण दिसते, माझ्या झोपेबद्दल सारखी बोलत असते. हे दुर्बला, आज मरणार भूत. हे दुर्बला, हे दुर्बला. यायला एकदा झोपलं म्हणजे हे दुर्बला. कशाला बोंबलत? इथे मी इथं. तिथं काय करताय? दारू कर तू पहिलं. आता येतोय घराकडं. दारू कर ना तू बाबा पहिलं. बाहेर. कुठं गेला तो शान खायला? कामासाठी गेलो होतो. मला थापा मारू नका, नाही कानावर आलाय माझ्या. काय खाणार आलं तुझ्या? पहिलं दारू कर ना तू. नाही जमायचं. ही सुंदरी कोण? कोण सुंदरी? सुंदरी 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 हा सुंदरी. उंदरीची बहीण असणार बहुतेक. मला माहितीये तुम्हाला त्या सुंदरीचा नाद लागलाय की. सुंदरीचा नाद? सुंदरीचा नाद लागला म्हणजे ती वाजवण्याची सुंदरी. तीच म्हणजे ती लहान छोट्या मुलीसारखी नसते काय वाजवण्याची सुंदरी, तिचा नाद लागलाय. त्या सुंदरीचा वय? हा मग आता तरी दारू गडशील का नाही? हा. माझी तेलाच कसं आलं ना ते सुंदरीचं? मग या. तुला काय वाटलं सुंदरी नावाच्या बाईचा नाद लागलाय? अगं तुझ्यासारखी गंगेवाणी निर्मळ बायको घरात असताना मी नाल्यावर आंघोळ करायला जाईन काय? काय भरोसा नाही तुमचा. खरं सांगता? या नोटेची शपथ. 100 रुपये? मग तू 50 रुपये मागितलेस, आपण म्हटलं 100 रुपये देऊया. म्हणून तर टाइम लागला ना इथे यायला. लय खटपट करावी लागली तुला सांगतो. पण आता झालं ना तुझं समाधान? लई समाधान झालं. या तुम्ही लई दमला असाल. हा तुमचं पाय चिपून देते, बसा. खरं सांगू, तुमच्यासारखा नवरा मिळाला लई नशीब लागतं. काय बो ठसका लागला? थांबा मी पाणी आणते. पाणी नको, पाणी नको. काय ग पोरी, अजून झोपले नस तू? हे आलं नाही अजून. हा, नामदेवरावचा अजून पत्त्या नाही. कुठं गेल्या ते इतक्या वक्ताला? सांगून नाही गेलं ते. अरे अरे अरे, त्या जावयाला डोस केला का आणला अगदी गावी नीट वाग ना म्हणून इथं आणून घर जावे केला त्याला. बरं शेपूट का अजून सरळ होत नाही? चालते चालते चल पण त्या आलं की मीच दरवाजा उघडतो आज. अगं बसून करायली, झोप ना. थांब, मी बघतो त्याच्याकडे. दार तू उघडलंस ते बरं केलं. हो काय तुझा तो खबीस बाप झोपलाय ना? माझ्या तोंडावर काय हात ठेवतीस? ठेवायचं त्याच्या ठेव. त्या आईला जागा असेल तर पार बोंबा बोंब करतो. तो सासरा तसा आणि तू अशी. त्या आईला पार का मला तुमच्या घरात राहायचा म्हणजे? नमस्कार. तुम्ही म्हणजे मामाजी तुम्ही होय? मला वाटलं की माझंच काहीतरी. मला कवीच म्हणता? अरे जावं ऐसा का वैरी? ना जेवून घ्या. आणि पुण्यांदा जसं रातचं बाहेर राहिलात ना तर माझ्याशी गाठ आहे, लक्षात ठेवायचं. लक्ष्मी तुझ्या नवऱ्याला गिळायला घाल. दरवाज लावून घ्या. खवीस
म्हातारडा. चालतंय ना जेव्हा कशाला? तुझ्या बानं माझी हजामत केली. तू आता तुरटी लाव. तसं नव नेहमीपेक्षा उशीर झाला म्हणून मला काळजी वाटायला लागली. म्हणून बाच्या हातात वस्त्रा देऊन माझी भादराय त्याला इथं उभा केला काय? बस झालं जेवायला. नको जा. तुझ्या बाच्या शिव्या खाऊन माझं लय गचपाट भरलंय. आता राहिल्या शतपावली त्या बिचाऱ्या जेवण घालूया. तरी करून घ्या. आपण जेवून घ्या ना. जेवा. तुझ्या या म्हाताऱ्यामुळे समध्या आनंदावर पाणी पडतंय. तुम्ही लक्ष देऊ नका तिकडे. अशाच धमाल मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.